जय जय रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. ब्रह्मांड नायक चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत. आज 29 जानेवारी 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दिवस 29वा. नामात दृढ भाव कसा येईल. नामामध्ये प्रेम हे नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचे प्रेम कमी करायला पाहिजे. दृढ निष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील असा दृढ भाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत. पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असे नाही ना म्हणत. त्याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्याने दिला असे का मानित नाही. परमात्म्याला शरण जाणे म्हणजे परमात्मा आपला आहे. त्याच्या वाचून आपल्याला दुसरे कुणी नाही. आपण काही करीत नसून सर्व तोच आपल्या हिताकरिता करत आहे असा दृढ विश्वास ठेवणे. आपण आपल्या बायको मुलांवर प्रेम करतो. त्यांना आपण आपले म्हटले म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे. मग परमात्म्याला आपले म्हटले म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम नाही का बसणार. दुसरे असे की भगवंत हा आपला जिवलग सखा आहे. तो सर्व काही आपल्या हिताकरता करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी कुठे जागा उरते. आपण देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपले हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ असा सहवास पाहिजे. सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीस लागू नये. ती आपल्या मार्गात विघ्ने आहेत. उलट त्यांनी आपल्या पाठीस लागले पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे. सापात काय किंवा कशातही काय, भगवत भाव आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपले शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या फक्त भावनेने देखील मूल जसे निर्भय असते, तसे भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेने आपण देखील निर्धास्त व्हावे. आपल्याला ज्या गावाला जायचे आहे त्या गावाची गाडी आली की नाही एवढे पाहावे. गाडीत कोण भेटतो याला फारसे महत्त्व नाही. समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटले नाही तर आपण स्वस्त झोप घेत आपल्या गावी जातो. त्याप्रमाणे आपण आपले साधन करावे. सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेंच्या भानगडीमध्ये पडू नये. त्याचा निकाल कधीच लागणार नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिर होतच नाही हे लक्षात ठेवावे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचे महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असे वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. परमात्मा जसा निरुपाधिक आहे तसे नाम देखील निरुपाधिकच आहे. आजचा भाग आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.